तर मॅच सुरू होतीये, या आपण ऐकूयात एक स्टायलिश अँड डॅशिंग कॉमेंटेटर मलंगड भालगावचे भागेश म्हात्रे सरांचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मधून. थँक्यू ओमकार. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. तर जेवणावर सुरू झाली आहे. जे कोणी प्रेक्षक अजूनही शिल्लक आहेत किंवा खेळाडू या आमच्या व्यासपीठाच्या मागे नक्कीच तिथे जेवणावर सुरू आहे आणि आपण जेवणाचा येऊन आस्वाद इथे घ्यायचा आहे ही रिक्वेस्ट आहे आमच्या तमाम लाडक्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना. सोनापाडा टीम स्पेशली तुम्हाला आणि म्हात्रेपाडा टीमला मी इन्व्हाइट करतोय जे मसोबा क्रिकेट मंडळ मानेरे यांच्या वतीनं की आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. टीम खोनीच्या कॅप्टनने टॉस जिंकून बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं. खऱ्या अर्थाने आरसीसी पेठ टीमच्या कॅप्टनचं ओपिनियन आम्ही ऐकलं की त्यांनी जर टॉस जिंकला असता तर त्याने बॅटिंग स्वीकारली असती. खरं तर ही टीम प्लॅनिंग असेल, ही स्ट्रॅटेजी असेल आणि ती स्ट्रॅटेजी कशा प्रकारे असेल ही थोड्याच वेळात नक्कीच क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, खऱ्या अर्थाने एक हसरा चेहरा आपल्यामधून हरपून गेला आणि त्यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी ही स्पर्धा लालशेट स्मृती चषक 2021 हे पर्व खोनी वर्सेस आरसीसी पेठ अशी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. ज्या अर्थाने आपण बघितलं गेलं तर सध्याच्या फॉर्मला असलेली ही खोनी टीम आता त्यांना फाईट बॅक द्यावी लागते ती म्हणजेच टीम आरसीसी पेठ समोर. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिले षटक हाताळण्यासाठी हर्षद ठोंबरे मॅन इन गोल्ड फॉर्म पहिलाच बॉल घेऊन तयार. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल आखोटप्पाचा कट केला. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर हर्षद ठोंबरे स्वतः वळतात, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू खाली गेले तोपर्यंत एका धावसंख्येने त्या ठिकाणी आरसीसी पेठ टीमचा श्री गणेशा या ठिकाणी स्कोर कार्डचा होत असताना पहिल्याच बॉलवरती सन्मान दिला गेला. हा पहिल्या बॉलवरती सन्मान आपण बघितला गेला त्या ठिकाणी फलंदाजाचा आणि एक धावसंख्या इथनं कंप्लीट झाली. तर विनंती करेन आरसीसी पेठ टीमचा 12th मॅन नाहीये, तुमची व्यवस्थित नावं नक्कीच आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. म्हणून आरसीसी पेठचा एखादा प्रतिनिधी नक्कीच 12th मॅनच्या स्वरूपात लगेचच तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे. प्रत्येक शृंखलेची मित्रांनो एक डिसिप्लिन असते, शिस्तबद्धता असते. ती शिस्तबद्धता मोडू नका. विनंती करेन की तुमचा 12th मॅन लगेच कॉमेंट बॉक्समध्ये येऊ द्या. एक धावसंख्या कंप्लीट झाली. पुन्हा एकदा हर्षित ओव्हर द विकेटने यावेळेला लेग स्टिक वरती बॉल आउटसाइड द लेग स्टिक हा चेंडू नक्कीच सुंगी बघितला गेला आणि पंचांचा इशारा, पंच हात खुले करत असताना सांगत असताना की इट्स वाईट बॉल. विवेक जोशी आणि बंटी जोशी ही आखाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग वरती आपण बघितलं गेलं तर विवेक होते, त्याच्या बॅटमध्ये सिंगल आली, त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट होत असताना बंटी जोशी आता आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच स्ट्राईक रेंडला. खूप चांगली रंगेल ही मॅच कारण दोन्ही ताकदवर संघ एकामेकासमोर. ओव्हर द विकेट यावेळेला उचलायचा प्रयत्न, बॅटची आतली गडा होती त्या ठिकाणी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये नक्कीच हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. सातत्याने हर्षद ठोंबरेचं षटक ना खूप इम्पॉर्टंट राहिलं मॅचमध्ये कारण कालच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारे उल्लेखनीय कामगिरी केली परंतु त्या स्पर्धेमध्ये श्रद्धांजली चषक नारिवलीच्या स्पर्धेमध्ये नक्कीच टीम खोनी परास्त झाली. परंतु या आजच्या दिवसामध्ये एक वेगळं नक्कीच त्यांचं स्वप्न असेल आणि ते स्वप्न इथनं सत्यामध्ये उतरवतं का त्या ठिकाणी आरसीसी पेठ समोर खेळत असताना 2 चेंडू फेकून झाल्यात, फक्त एकच धावसंख्या खर्च केली आहे ज्या ठिकाणी हर्षद ठोंबरे मॅन कॅप्टन. यावेळेला अक्रॉस द बॅटने ऑन साइडला धाडला गेला हा चेंडू बायडिश लॉंग ऑनला 3 टप्प्यावरती चेंडूला अडवला गेलाय. नॉन स्ट्रायकिंग इनवरती फेकी केली गेली त्या ठिकाणी बॅकअप मिळते तोपर्यंत फक्त मिळेल सिंगल. आरसीसी पेठ ना सुरुवातीलाच आता थोडंसं शांत रूप धारण करते परंतु कोणत्याही सिच्युएशनला नक्कीच कशा प्रकारे खेळावं, एखादा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कधीही जातो कोणत्याही प्रकारची नक्कीच ज्या वेळेला अडचणीमध्ये टीम असते तेव्हा अनेकदा आरसीसी पेठ टीम नक्कीच खूप चांगल्या प्रकारचा स्कोर कार्ड रचत असते परंतु या मॅचमध्ये सुरुवातीला शांत रूप धारण करत असताना आरसीसी पेठ यावेळेला फटका तर चांगला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट हा 38 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये फिल्डर होते त्या ठिकाणी उचलता चेंडूला फेकतात तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. शांततेचं स्वरूप का आहे कारण त्यांनाही माहिती आहे हर्षद ठोंबरे हा स्ट्रायकर एंडचा महत्त्वाचा त्यांचा गोलंदाज आहे म्हणून पहिल्या षटकामध्ये त्याला एकही गडी गमावायचा नाही म्हणून त्या अर्थाने आरसीसी पेठची अशा प्रकारे ही शांत सुरुवात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 4 वरती पहिलं षटक मार्गस्थ आहे त्या ठिकाणी हर्षद ठोंबरेचं मॅन्डेटरी पॉवरचं हे पहिलं षटक. या ब्लास्टे पाडून खूप चांगल्या प्रकारचा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय अगदी ब्लॅक स्क्रीनच्या जवळून चेंडू लॉंग ऑफ सी मारेशे पार हा पहिला षटकार.
हा षटकार तुम्ही बघितला बंटी जोशीच्या बॅटमधनं. हे नाव ना सुपरिचित राहिलंय, कारण रायगड विभागामध्ये अनेक सारा ही स्पर्धा खेळत असते ही टीम, आणि त्या टीमचा दर्जा काय असतो ना ते सुरुवातीलाच ना की त्यांनी शांत रूपाने दाखवलं, आणि त्याच्यानंतर आता आक्रमक रूप धारण करत असताना तो म्हणजे हर्षेश टोंबरेवरती आता हा षटकार लादला जातोय. षटकाराने धावसंख्या 10 या आकड्यावरती पोहोचली जाते. इथे बॅटिंग करते बंटी जोशी, विकी जोशी आणि त्यांची टीम RCC पेठ. प्रत्युत्तर द्यायला हवं, कारण एक षटकारानंतर अनेक सारे गोलंदाज तुम्हाला कमबॅक करताना पाहायला मिळतात. परंतु या स्पर्धेमध्ये ना अनेक साऱ्या गोष्टींची जर तुम्ही आराखडा अनेक साऱ्या गोष्टींचा घेतला गेला ना तर खूप साऱ्या धावसंख्या बनतात सुद्धा आणि खूप साऱ्या धावसंख्या डिफेन्स सुद्धा होतात. आता मागची मॅच जर तुम्ही बघितली असेल सोनारपाडा वर्सेस मात्रेपाडा, अगदी छोटंसं टार्गेट होतं, परंतु शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच ती मॅच गेली. म्हणजे दोन्ही टीमला नक्कीच ही उपयुक्त असलेली खेळपट्टी. तर सन्माननीय भगवानजी म्हात्रे जे चिंचपाडा आहेत त्यांचं शुभ आगमन झाले. या मानेरे गावचे नक्कीच ते जावई आहेत, तर विनंती करेन त्यांना व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचंय. तुमचं ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचा बॉल होता, त्या शेवटचा बॉलवरती बघितलं गेलं तर एकही धावसंख्या नाही, जेणेकरून विचार केला गेला या षटकाचा तर 10 धावसंख्या नक्कीच या षटकामध्ये खर्च झाला. तिथे हर्ष टोंबरे हे मॅन्डेटरी पॉवरच्या ह्या पहिल्या षटकामध्ये होते. बॅकअपला क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती होते, विभीषण होते त्या ठिकाणी आणि डायरेक्ट हिट केला नाही, अन्यथा आपण बघितली गेली तर या बॉलवरती 1 धावसंख्या. तर नितीनजी फुलवरे आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत कोणी यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा येतात कोणी टीमसाठी. शुभेच्छांचा वर्षाव तर नक्कीच असतो आणि ह्या गोष्टींना इम्पॉर्टंट असतात त्या ठिकाणी, कारण शुभेच्छामुळे एक पाठीवरती हात असतो आणि त्यानंतर आपला गेम हा चांगला होत असतो. त्याच्यामुळे त्याच्या अनुषंगाने या बॉलवरती बघितलं गेलं तर बंटी बाद झालेत. बंटी बाद झाले, ज्यांनी 2 धावसंख्येचं महत्वाचं योगदान त्या ठिकाणी आपण विवेक बाद झालेत जे आघाडीला गेले होते. बंटी आणि सोहेल नक्कीच ही जोडी RCC पेठ. अनेक सारे मान्यवर नक्की व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अनेक सारे मान्यवरांच्या ऑनलाईन शुभेच्छा सुद्धा येतात. GTC अर्थातच ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते. त्या ठिकाणी एक विनंती येते, आयोजकांची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत खेळाडूंपर्यंत पोहोचवतोय की डगआउट मध्ये जे खेळाडू आहेत ते डगआउट मध्येच बसायचं विनंती करेल, आणि त्या डगआउट मध्ये कोणताही प्रकारचा प्रेक्षक वर्ग नक्कीच आम्हाला नकोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज, त्याच्यासाठी उजव्या हाताचा गोलंदाज ऊर्ध विकेट. यावेळेला फटका तर चांगला खेळण्याचा प्रयत्न, परंतु अपील केली जाते त्या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु अपील फेटाळतात आणि हा चांगला चेंडू पिच केला जातोय. पहिल्याच बॉलवरती बघितला गेला तर विकेट आला, त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल म्हणजे जे षटक 10 धावसंख्येत हर्षद टोंबरेने हाताळलं ना, तशाच प्रकारे अजय नक्कीच आता आपल्या टीमसाठी चांगला खेळ इथनं करत असताना अजय स्ट्रायकिंग नंबर सोहेल जे नाईट नंबर 3 वरती गेला, डावखुर हाताचे फलंदाज आहेत आणि त्याच्यासोबत उजव्या हाताचा गोलंदाज जो राऊंड द विकेट नक्कीच त्याच्यासोबत गोलंदाजी करतोय. यावेळेला बघितलं गेलं तर खूप चांगल्या प्रकारचा चेंडू होता, अपील सुद्धा केली गेली. कदाचित पंचांना शंका मात्र थोडीशी दूर करायची आहे खेळाडूंना.
कडे त्याने बारकाईने बघितलं गेलं, कारण अपील होती, स्ट्रॉंग अपील नव्हती, त्या अनुषंगाने नक्कीच आपण बघितलं गेलं तर हा चेंडू सुद्धा डॉट जातोय. 3 चेंडू फेकून झालात. अजय त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी दुसऱ्या क्रमांकावरती आल्यात आणि 3 चेंडू फेकत असताना एकही धावसंख्या नाही, परंतु जे यश हर्षद डोंबरेला मिळालं नव्हतं ते अजय करून दाखवत असताना, कारण त्याला एक सफलता सुद्धा मिळाली आहे. चांगल्या प्रकारे ही मॅच चालली आहे. ज्या लेंथमध्ये नक्कीच आपण एखाद्या हायवेवरती गाडी चालवत असताना प्रत्येक लेन 4 लेंथ असतात, परंतु आता एक लेन तर यूज केली गेली अजयने, कारण त्याच्या माध्यमातून एक विकेट सुद्धा कॅरी केला गेला आरसीसी पेटचा. यावेळेला ऑन साइडला खेळायचं होतं एसटीच्या मागे हर्षद डोंबरे, परंतु बॅकअपला फिल्डर आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये ही झेल स्वीकारली जाते. लागतो हा दुसरा झटका टीम आरसीसी पेट क्रिकेट संघाला. सुरुवातीला थोडीशी चाच पडत होती टीम आरसीसी पेट, त्याच्यानंतर त्याच्यावरती धावांचा रोख लावण्याचं काम केलं हर्षद डोंबरे याने. महत्वाची ना काय असते तर क्रिकेटमध्ये महत्वाची सुरुवात असते. आपण प्रत्येक वेळेला असं म्हणत असतो की सुरुवात जर तुमची चांगली असेल ना तर तुमचा शेवटालाही गोडपणा येतो, परंतु इथनं शेवट जर बघितली गेली तर आता कोणत्या संघाची राहील. सुरुवात केली हर्षद डोंबरे आणि धावसंख्येचं षटक हाताळलं, एकी त्याला सफलता मिळाली नाही, परंतु ते अजयने करून दाखवलं. या षटकामध्ये 2 विकेट त्याला मिळाले, परंतु एकही धावसंख्या खर्च न करत असताना 4 चेंडू आतापर्यंत त्याने फेकून झाला. 2 चेंडूंचा इथनं खेळ उरत असेल तर प्रेक्षकांना खेळाडूंना नक्कीच एक सुवर्ण संधी आहे. भोजनाबळ नक्कीच सुरू आहे आमच्या कॉमेंटर बॉक्सच्या अगदी मागे, स्टेजच्या मागे. नक्कीच ज्याला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्यांनी लाईनअप करून नक्कीच आस्वाद त्या जेवणाचा घ्यायचा आहे. तर अशोकजी मोतीराम भोईर यांच्या स्मरणार्थ नक्कीच ऋषीजी भोईर यांच्याकडनं ती भोजनावलीची नक्कीच इथनं सुरुवात केली गेली आहे. तर प्रेक्षकांना विनंती असेल की भोजनाचा तुम्ही आस्वाद घ्यायचा आहे. 5वा चेंडू यावेळेला सॉफ्टाने ढकलायचा होता, चेंडू खूपच पॉईंट मधून काढला गेला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, फील्ड म्हणावी लागणार नाही, परंतु खूप चांगल्या प्रकारचा हा प्रयत्न होता. त्या ठिकाणी झेल ड्रॉप झाली आणि एक सिंगल या षटकामध्ये आता प्राप्त केली जाते, ती म्हणजेच पेट टीमच्या माध्यमातून 11 आलाय. 11 आकडा आल्यानंतर नक्कीच आठवण होते भारतातला क्लासिकल प्लेअर ज्याच्या माध्यमातून फुटवर्क आणि फटक्याचं सिलेक्शन काय असतं ना ते त्यांनी सातत्याने दाखवून दिलंय, ते म्हणजेच हार्दिक पांड्या. 11 ऑक्टोबर 1993 त्यांचा वाढदिवस आणि तोच 11 आकडा आता पेट टीमच्या माध्यमातून आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या लाखो टप्प्याचा बॉल होता, कट केला फिल्डर आहे तिकडे आणि व्हॉट अ कॅच. काय कॅच इथनं स्वीकारली गेली. अगदी तुम्हाला आठवण झाली असेल जॉन्टी रूटची, तशाच प्रकारे क्षेत्ररक्षण झालं. 3रा विकेट मैदानाच्या बाहेर. आता बंटी बाद झालाय. आघाडीची जोडी मैदानाच्या बाहेर पोहोचली गेली. विकीचं बघितलं गेलं तर 2 धावसंख्येचं योगदान राहिलं. त्याच्यानंतर बंटीच्या बॅटमधनं जो एक षटकार आला होता, परंतु त्याला थांबवण्याचं काम केलं आता अजय याने. हे षटक ना खूप इम्पॉर्टंट राहिलं, कारण हीच गरजेची गोष्ट होती टीम खोनीसाठी की पेट टीम समोर फाईट बॅक देत असताना आपण जास्त जर कमी धावसंख्येवरती रोखलं तर फलंदाजी करत असताना ज्या कॅप्टनने नक्की टॉस जिंकल्यानंतर सुद्धा बॅटिंग घेतली असती, परंतु तो प्रत्युत्तर इथनं टॉस जिंकून फिल्डिंग करत असताना आता देताना आपल्याला पाहायला मिळते टीम हर्षद डोंबरेची ही खोनी टीम. धावसंख्या फक्त 11 या आकड्यावरती दुसरे षटक संपन्न झाले. या षटकामध्ये उल्लेखनीय कामगिरी अजयची राहिली, कारण 3च धावसंख्या त्यांनी एकच धावसंख्या नक्कीच त्यांनी खर्च केली आणि महत्वाचे 3 नक्कीच त्यांनी बळी घेतले गेले. किल्ल्याचा शिलेदार ढासळला, बघितलं गेलं तर विकेट ढासळला. त्याच्यानंतर बंटीला परतवलं गेलं आणि त्याच्यानंतर सोहेल सुद्धा आता मैदानाच्या बाहेर आला. ही स्ट्रॅटेजी रणनीती ना आखली गेली होती. आधीच या टीमची टीम प्लॅनिंग होती की कशा प्रकारे नक्कीच या टीमला ढासळायची, ती ढासळण्याचं काम केलं अजय यांनी आणि उल्लेखनीय कामगिरी करत असताना फक्त एकच धावसंख्या त्यांनी खर्च केली आणि महत्वाचे 3 मोहरे या मॅच मध्ये त्यांनी टिपले गेले. खूप चांगल्या प्रकारचा कमबॅक. झेल सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा होता, म्हणजे क्षेत्ररक्षणाची ना खूप चांगल्या प्रकारे त्यांना साथ सुद्धा लागली जिथे फिल्डर पॉइंटला होते. हे कॅच स्वीकारली गेली आणि आता अनंत 3ऱ्या षटकासाठी या बॉलला सन्मान देत असताना अलोंग द कार्पेट चेंडू डीप मधला फिल्डर त्या ठिकाणी वळतो, त्या ठिकाणी उचलला गेला चेंडूला आणि फेकला गेला. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. सिंगल डबलने ना आता आरसीसी पेट टीम थोडासा प्रेशर आपल्या मनावरती घेऊ शकते, परंतु प्रेशराइज क्रिकेट खेळत असताना अनेक साऱ्या मॅचेसमध्ये तुम्हाला अप अँड डाऊन पाहायला मिळतात. आता मॅचची जर मॅच तुम्ही बघितली असेल, प्रेशर होता मात्रेपाटा टीमवरती. मचिंद्र मात्रे ज्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून बीट झाली, ती संधी साधली गेली. अमर ठाकूर स्ट्रायकिंगवरती आले आणि कल्याण डोंबिवली क्रिकेटचा बाहुबली ज्याला म्हटलं जातं त्यांनी ही मॅच नक्कीच विन केली गेली. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतात, स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी 4 टप्प्यावरती चेंडूला अडवला जातोय. स्ट्रायकिंग एंडवरती फेकी केली गेली आणि बघितलं गेलं तरी सिंगल इथनं एकवटली जाते. सिंगलच्या साह्याने टीमची टोटल आता पुढे सरकत असताना सुमीच्या बॅटमध्ये एक धावसंख्या आपण बघितली गेली आणि धावसंख्या आता 13 ऑन बोर्ड 13 या आकडावरती, जिथे षटक क्रमांक 3 सुरू आहे. बॉल तयार, ओव्हर द विकेट.
यावेळेला फिल्डर लाईन खोदून काढत असताना एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आधीच 30 सर्कलचं जे रेस्ट्रिक्शन मध्ये फिल्डर होते इथनं धावपाची संधी होती, परंतु कलेक्टिंग थोडीशी उशिरा झाली, फेकी थोडीशी उशीर झाली. त्या अनुषंगाने हर्षद ठोंबरे थोडंसं वॉर्न करत असताना फिल्डरला, कारण अद्यापर्यंत आपण बघितली गेली तर कोणी टीमची फिल्डिंग खूप सुरेखरित्या झाली आहे, परंतु या मॅच मध्ये या ओव्हरमध्ये थोडासा हलगर्जीपणा आता दाखवत असताना फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून आणि लगेचच संधी साधली गेली आणि या 2 धावसंख्या इथनं कंप्लीट केल्या जातात. त्या म्हणजे पेट टीमच्या माध्यमातून पोहोचली गेली 15 आकड्यावरती, जिथे षटक क्रमांक 3 चालू आहे. यावेळेला उचलण्याचा प्रयत्न बघितला गेला तर ऑफ साईडला हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी पॉईंटला क्षेत्ररक्षक, ज्या क्षेत्ररक्षकाने नक्की झेल सुद्धा स्वीकारला गेला, त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू नक्कीच आपण बघितला गेला आणि परिणामी आपण पाहता टीमच्या टोटलमध्ये आता 1 धावसंख्येने टीमची टोटल पुढे सरकते. धावसंख्या 16 बोर्ड. तिसरं षटक प्रगतीपथावरती. या षटकामध्ये आपल्याला 5 धावसंख्या पाहायला मिळतात. यावेळेला फटका तर चांगला खेळण्याचा प्रयत्न करतो दिनेश, त्या ठिकाणी झेलची शक्यता आणि दिनेश आहेत, कोणत्याही प्रकारची चूक नाही. अजून एक विकेट इथं टिपत असताना या तिसऱ्या षटकामधला हा पहिला विकेट कॅरी केला जातोय त्या ठिकाणी अनंत यांच्या माध्यमातून आणि फलंदाज बॅक टू द डग आउट. तर टीम सोनारपाड्याचे कॅप्टन नक्कीच एक सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो की याच्यानंतर तुम्हाला लगेचच मॅच खेळायची आहे, त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका. ही आयोजकांची सूचना नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अनंताला ही सफलता मिळाली आहे. या षटकामध्ये 5 धावसंख्या खर्च करत असताना एक महत्वाचा त्यांनी मोहरा इथं टिपला गेला, ज्या सुमितला एका धावसंख्येचं नक्कीच योगदान दिलं आणि त्या सुमितला सुद्धा परतवलं गेलं अनंताच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर. वर द विकेट. शेवटचा बॉल ऑन साइडला उचलला गेला. मिड विकेटला फिल्डर एक टप्पा घेतल्यानंतर अडवतील का, परंतु एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू मिड विकेट सीमा रेषे पार. हा चौकार. एक नवीन ऊर्जा तर नक्कीच हा चौकार देऊन जाईल, कारण खूप काळ पेट टीमचा स्कोर कार्ड थोडासा मंदावलेला होता. तो संत असलेला स्कोर कार्ड आता वाढवण्याचा शेवटच्या बॉलवरती नक्कीच काम केला, तो म्हणजेच आरसीसी पेट या टीमचा जो फलंदाज आहे त्या ठिकाणी निखिल त्याच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक चौकार, 2-3 एकेरी धावा, एक दुहेरी धाव या साह्याने नक्कीच स्वतः टीमचा धावपळ इथं वाढवण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न तर करावे लागतात, कारण मेहनतीची गाडी तुम्हाला रोडवरती आणावीच लागते आणि गाडी म्हटलं तर रस्ता म्हटला तर नक्कीच खड्डे गुड्डे आणि त्याच्यानंतर ऊन वारा पाऊस या गोष्टी आल्यात, परंतु या सर्व गोष्टींना नक्कीच पार करून जो आपल्या यशस्वाचा रस्ता पूर्णपणे साफ करतो ना, तो क्रिकेट पटलावरती नेहमी पुढे जातो. आणि या मॅच मध्ये नक्कीच कोण पुढे जाईल, आरसीसी पेट त्याच्या समोर आहे श्री गणेश क्रिकेट संघ, कोणी तर देसाई टीमचे कॅप्टन आणि वाकळण टीमचे कॅप्टन. विनंती असेल की दोन्ही कॅप्टन आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच तुम्हाला टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही टीमचे खेळाडू नक्कीच पाण्याचा आस्वाद घेतात आणि ही गरजेची गोष्ट असते, कारण उन्हाचा प्रवाह जेव्हा जास्त असतो खेळत असताना बॉडीला डिहायड्रेट करणं चांगली गोष्ट असते. तर सन्माननीय गुरुदासजी जोशी साहेबांचं शुभ आगमन झालंय. दादा बसा व्यासपीठावरती, तुमचं ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. अनंता याच्या षटकामध्ये 9 धावसंख्या आला, एक गडी त्यांनी बाद केला. त्याच्यानंतर अजयचं षटक दुसरं राहिलं, मॅन्डेटरी पॉवरचं जे दुसरं षटक होतं त्यांनी फक्त 1 धावसंख्या खर्च करून महत्वाचे 3 गडी नक्कीच त्यांनी बाद केले. आणि हर्षद ठोंबरेचं 10 धावसंख्येचं षटक, डबल डिजिट मध्ये 20 या आकड्यावरती धावफलक पोहोचले गेले टीम आरसीसी पेट क्रिकेट संघाचं. या वेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न, वेट अँड वॉच हा क्रिकेट पाहायला मिळाला, परंतु आउटसाइड ऑफ स्टिक नक्की हा चेंडू आपण बघितला गेला. पंचांनी लगेच सांगितलं गेलं की इट्स व्हाईट बॉल. तर भोजनावली सुरू झाली आहे, ज्याला नक्कीच जेवणाचा स्वाद घ्यायचा असेल तर स्टेजच्या मागे नक्कीच त्यांनी जेवणाचा स्वाद घेऊ शकता. ही चांगली संकल्पना आहे, कारण प्रेक्षक असो खेळाडू असो त्यांना ही संधी इथनं या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 21 या आकड्यावरती. विकेट अकुटाचा बॉल पुल करायचा होता, परंतु एसटीच्या मागे फिल्डर आणि वॉर्ड कॅच. या मॅच मध्ये ना 2 उल्लेखनीय नक्की झेल घेतले गेले, जिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. त्या ठिकाणी गिरीश होते आणि गिरीशच्या हातामध्ये ही झेल. अजून एक विकेटचं पतन लागतो, हा झटका टीम आरसीसी पेट क्रिकेट संघाला.
गोलंदाजाचं काम तर चांगलं राहिलं, परंतु त्यांना बॅकअप क्षेत्ररक्षकाचं खूप चांगलं मिळतंय. नेहमी एका गोष्टीचा आम्ही उल्लेख करत असतो की एक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो. म्हणजे लग्न झाल्यानंतर जसं नवऱ्याला बायकोचा बॅकअप असतो ना, तसं क्रिकेटमध्ये असतो. क्षेत्ररक्षणाचा बॅकअप इथनं मिलाला गेला टीम खोनीला, आणि त्यांच्या माध्यमातून अजून एक मोहरा इथनं टिपत असताना टीम खोनी अजयला पाठवलं गेलंय. कारण एक याच दरम्यान भाग्यश्री या स्पर्धेसाठी एक फार मोठं व्यक्तिमत्व जे नुकतंच आपल्यासोबत जोडलं गेलं होतं, सरवली पाड्याचे नक्कीच उपसभापती आणि सरवली पाड्यातील एक लोकप्रिय आणि दानशूर नेतृत्व असणारं व्यक्तिमत्व आदरणीय प्रभाकर यशवंत पाटील साहेब, त्यांच्या माध्यमातून फार मोठं आर्थिक सहकार्य देखील या टुर्नामेंटला लाभलंय. तर सरवली पाड्याच्या भिवंडीचे उपसभापती प्रभाकर दादा यशवंत पाटील यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. नाउ बॅक टू क्रिकेट. या ऐकूया पुन्हा एकदा ज्यांनी या मॅच मध्ये रंग भरलाय भाग्येश म्हात्रेला. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने अजय एवढा लॉफ करायचं होतं, अपील केली जाते त्या ठिकाणी. पंच एक्झॅक्टली सांगत असताना की ऑफस्टिक वरती नक्की क्षेत्र फलंदाज होता, त्या अनुषंगाने पंचाने अपील फेटाळली गेली आणि अजून एक चांगला बॉल इथनं फेकत असताना अजयची उल्लेखनीय कामगिरी का राहिली आहे, कारण कोणत्याही प्रकारचा मोठा फटका तो मारू देत नाही. लेन जर बघितली गेली ना तर गुड लेंथ वरती नक्की सातत्याने ते चेंडू पिच करतात. कोणत्याही प्रकारचा रूम बनवू देत नाही, कोणत्याही प्रकारची जागा ते डिसाईड करून देत नाही, निवडून देत नाही की कोणत्या प्रकारचा फटका नक्कीच फलंदाजांना खेळायचा आहे. आतापर्यंत चांगली कमाई करत असताना टीम खोनी अजून एक चांगला बॉल त्याच्यावरती उत्तर द्यायचं होतं. खूप काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वळताय, ज्याची संधी इथनं लाभली गेली. अजून एक मोहरा टिपला जातोय. अजयच्या माध्यमातून काय गोलंदाजी चालली, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारून देत नाही, त्या अनुषंगाने एक लालच दिली जाते मोठ्या फटक्याची आणि वारंवार फलंदाज त्यामध्ये अडकले जातात. अजून एक विकेटचं पतन लागतो हा झटका टीम आरसीसी पेठ क्रिकेट संघाला. या मॅच मध्ये 6 गडी आता गमावले गेलेत. एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टिकला नाही. एकही फलंदाजाने 10च्या वरती धावसंख्या बनवल्या गेल्या नाही. 2 धावसंख्या बनवल्या गेल्या विकीने. बंटीचे राहिल्यात 7 धावसंख्येचं योगदान. त्याच्यानंतर सोहेल बाद झाले गोल्डन डक वरती. त्याच्यानंतर निखिल आता बाद झाले, त्यांनी 9 धावसंख्येचं योगदान दिलं. सुमितचं 1 धावसंख्येचं योगदान आणि अविनाश जर बघितलं गेलं तर आणि रोहित हे आता जोडी मैदानाच्या आतमध्ये उरले. टॉप ऑर्डरना पूर्णपणे ढासळली गेली, थोडीशी मिडल ऑर्डर पण ढासळली गेली. आता शेवटच्या नक्कीच फलंदाजांना चांगला खेळीतनं करावा लागेल. यावेळेला चांगला बॉल, गती पहा केवढी होती. टप्पा सुरेख टप्प्यावरती थोडंसं चेंडूला बाउन्स दिला गेला आणि यष्टी रक्षक हर्षद टोंबरेच्या हातामध्ये नक्कीच हा बॉल नक्कीच तुम्ही पाहताय. खूप चांगल्या प्रकारचा कॉन्टेस्ट इथनं रंगवत असताना रंगवलं कोणी गेलं तर सुरुवात केली हर्षद टोंबरे आणि त्याची साथ लागली. त्याच्यानंतर लागली अजयची साथ. त्याच्यानंतर आता अजय सेकंड स्पेलमध्ये या संघाच्या 4थ्या षटकासाठी आता सुद्धा खूप चांगल्या प्रकारे खेळ करतोय आणि आतापर्यंत त्यांनी 4 मोहरी या मॅचमध्ये टिपले गेल्या. यावेळेला फटका तर चांगला लो फुलटस अटेम्प्ट केला. त्या ठिकाणी फिल्डर आहेत, एक टप्पा घेतल्यानंतर अडू शकणार नाही आणि बॉल एक टप्पा घेतल्यानंतर सीमारेषे पार संजीवनी देणारा येतो आरसीसी पेठ टीमसाठी चौकार. चौकाराने थोडासा का होईना पण दिलासा नक्कीच मिळाला असेल त्या ठिकाणी आरसीसी पेठ क्रिकेट संघाला. कारण खूप काल चेंडू जर बघितला गेला, हे षटक बघितलं गेलं तर खूप काल चांगलं राहिलं, कारण 2 षटक त्यांनी हाताळले गेले. या 2 षटकांचा जर विचार केला गेला तर पहिल्या ओव्हर फेकत असताना जे मॅन्डेटरी पॉवरचे दुसरे षटक होतं त्याच्यामध्ये फक्त 1 धावसंख्या खर्च केली आणि त्याच्यानंतर 4थ्या षटकासाठी सेकंड स्पेलमध्ये आले. 4 धावसंख्या खर्च करत असताना या षटकामध्ये सुद्धा 2 त्यांनी नक्कीच बळी घेतले गेले. म्हणजे या 2 षटकांच्या स्पेलचा जर विचार केला गेला तर 5 धावसंख्या फक्त खर्च करत असून महत्त्वाचे त्यांनी 5 गडी नक्कीच टिपले गेले. खूप उल्लेखनीय कामगिरी. आणि अशाच प्रकारे ज्या वेळेला प्रत्येक क्रीडांगणावरती एखाद्या खेळाडूची नक्की चांगली मेहनत ज्या ठिकाणी मॅचला लागते आणि त्याच्याकडनं चांगला खेळ होत असतो ना, तेव्हा सातत्याने आम्ही त्या खेळाडूचा नक्कीच अनेक साऱ्या टुर्नामेंटमध्ये नक्कीच त्याचं नाव नक्कीच आम्ही घेत असतो. आता प्रल्हादचा विचार केला गेला, कालच्या दिवसामध्ये श्रद्धांजली चषकामध्ये खाडीचे जे प्रल्हाद आहेत त्यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारून त्याच्या नावावरती ह्या अंगामधला दुसरा विक्रम हा नोंदवला गेला. अशा प्रकारचे अनेक सारे रेकॉर्ड असतात आणि या आजच्या दिवसामध्ये या लाचर स्मृती चषकाच्या नक्कीच या आजच्या या दिवसामध्ये आज एक विक्रम नोंदवला गेला. तो म्हणजेच त्या ठिकाणी बघितलं की अजय यांनी म्हणजेच 5 धावसंख्या खर्च करत असताना 5 त्यांनी महत्त्वाचे गडी नक्कीच टिपले गेले त्या आपल्या टीम खोनीसाठी. जीवन सुरू आहे. विनंती करेन प्रेक्षकांना खेळाडूंना की जीवनाचा नक्कीच तुम्ही स्वाद घ्यायचा आहे. गिरीश आमच्या समवेत नक्की स्कोर आज हार्दिक भोईर आहेत. पहिल्या दिवसामध्ये सुद्धा चांगली त्यांची साथ आम्हाला लाभली होती. आपल्याला ऑन साईडला टर्न केला गेला. फिल्डर अगदी तग धरून होते चेंडू खाली, काहीसे पुढे गेले आणि आपल्या हातामध्ये हा झेल स्वाधीन करत असताना ज्या प्रकारे एखादी
नाव नक्कीच खराब झाल्यानंतर ती जागेवरती थांबते. तशा स्कोर कार्ड तर थांबलं, परंतु एखाद्या बिल्डिंगचा जर कमकुवत पाया असेल आणि ती जशी ढासळते ना, तशाच प्रकारे बॅटिंग लाईन आता ढासळली गेली ती म्हणजे RCC पेठ क्रिकेट संघाची. हे मुळीच RCC पेठ टीमला नक्कीच मनावरती या गोष्टीचा कुठेतरी उणीव भासत असेल. कारण ज्या अर्थाने क्रिकेटचा खेळ बघितला गेला तर यामध्ये भावना दडलेल्या असतात. 11 खेळाडूंच्या मागे आपल्या गावाची अस्मिता असते. ती गावाची अस्मिता कुठे जाऊ नये म्हणून टेनिस बॉल क्रिकेट खेळला जातो. परंतु क्रिकेट असा खेळ असतो जिथे हार आणि पराजय याचा संगम म्हणजेच टेनिस बॉल क्रिकेट. आणि या दरम्यान शुभागमन होतं देसाईतील एक लेजंड क्रिकेटर आणि सन्माननीय उद्योगपती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मध्ये ज्यांचं सध्याच्या घडीला फार मोठं योगदान रविदादा म्हात्रे यांचं ते शुभागमन झालं. तर वेलकम दादा, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या मानेरा क्रीडा नगरीमध्ये. मान्यवरांचं शुभ आगमन झालंय. कालच्या दिवशीमध्ये सुद्धा त्यांची उपस्थिती होती, कारण देसाई टीम 2 देसाई टीम नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळाल्या. त्या म्हणजेच श्रद्धांजली चषकामध्ये आणि रविदाची तिथेही उपस्थिती होती. म्हणजे क्रिकेटवरती असलेलं अतुनाट प्रेम, त्याच्यानंतर गावावरती असलेली निष्ठा आणि या क्रिकेटला प्रेम द्यावं त्यासाठी आज हे उपस्थित आहे. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 31 ऑन बोर्ड 31 धावसंख्या आल्या टीमच्या टोटलमध्ये. अजूनही 4 चेंडू नक्कीच इथनं समाप्त होणं बाकी असेल, जिथे आपल्याला गिरीश पाहायला मिळतात. हा षटकार आलाय त्या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर अविनाश याच्या बॅटमधनं धावसंख्या 10 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती तोही खेळतोय आणि या मॅचला नक्कीच पुढे नेण्याचं तोही काम करतोय. तर चिंचपाडाचे आदरणीय जयेंद्र शेठ म्हात्रे यांचे ते शुभागमन झालं. तर त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आज राहुल भोईर असतील, हरेशदा असतील किंवा जयमसोबा क्रिकेट क्लब मानेरे यांच्यावरती प्रेम करणारी अनेक मान्यवरांची उपस्थिती संध्याकाळच्या सत्रापर्यंत आपल्याला लाभेल. गतवर्षी आपण पाहिलं होतं ज्यावेळी फायनल डे नक्कीच आणि फायनल मॅच होती, खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब देखील उपस्थित झाले होते आणि महेश शेठ गायकवाड यांचं देखील अप्रतिम वक्तव्य गतवर्षी आपण ऐकलं होतं. आणि या स्पर्धेसाठी त्या सगळ्यांचंच फार मोठं योगदान असतं. तर त्यांचं पण करूयात वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून मैत्रीचे संबंध सुद्धा जपले जातात, कारण ज्या अर्थाने ही शृंखला आपण पाहता अनेक साऱ्या मान्यवरांची रेलचाल या व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळाली. आणि त्या या स्पर्धेला ना भेट देण्यासाठी अनेक सारे प्रेक्षक वर्ग आणि अनेक सारे मान्यवर नक्कीच उपस्थित आहेत. मैत्रीला नक्कीच वेळ द्यावा लागतो, कारण आपण एका गोष्टीचा उल्लेख करूया की शहाजानने मुमताजसाठी ताजमहल बांधला, परंतु तो मुमताजने कधी बघितलाच नव्हता. म्हणून इथनं मैत्रीला इथनं भेट देत असताना अनेक सारे मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत. ते वाकण संघाचे जे पुरस्कार आहेत आदरणीय सचिनदादा पाटील त्यांचे ते शुभागमन झालं. तर त्यांचे करूयात आपण वेलकम. वाकण आणि देसाई यांच्यामध्ये रंगणारा मॅच देसाईचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे आणि जीजी स्पोर्ट्स वाकण टीमच्या कॅप्टनना देखील. अजून एक जाईल विकेट मैदानाच्या बाहेर. या षटकामध्ये आपण 10 धावसंख्या बघितल्या आणि 5व्या बॉलवरती ही विकेट आली आहे. 10 धावसंख्या तर खर्च केल्यात. गिरीशचं शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं जे नेहमी हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, त्या षटकामध्ये गिरीशचा वापर केला गेला. पहिल्या बॉलवरती आली विकेट, त्याच्यानंतर आला षटकार, त्याच्यानंतर 2 बॉलवरती आला दुहेरी धाबा आणि त्याच्यानंतर हा विकेट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या 35 या आकडावरती एक फायटिंग स्कोर बनवते RCC पेठ टीम, परंतु लोकांचं लगेच काम करते ती म्हणजेच खोनी. म्हणजे या मॅच मध्ये ना कधी वर्चस्वर राहिलं टीम पेठचं, कधी वर्चस्वर राहिलं टीम खोनीचं, परंतु या येणाऱ्या चेंडूमध्ये नक्कीच कितीचा टार्गेट सेट होईल यावेळेला फटका उचलायचा प्रयत्न होता. झेल बघितले गेले तर यष्टीरक्षक त्या ठिकाणी हर्षद ठोंबरे होते. या बॉलवरती जर आपण बघितलं गेलं तर अजून एक फलंदाज बाद होते. एकंदरीत याचा विचार केला, या ओव्हरचा जर विचार केला गेला तर फक्त 8 धावसंख्या खर्च करत असताना 10 धावसंख्या माफ करा खर्च करत असताना 3 गडी या षटकामध्ये सुद्धा बाद झाले. असा 5 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टीम RCC पेठची 35 आणि 36 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेले ते म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ खोनी या टीम समोर. सचिन पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. जे वाकलन टीमचे पुरस्कृत आपलं देखील हार्दिक स्वागत. जयेंद्र शेठ बोडके यांचं देखील शुभागमन झालं, जे उद्योजक आहेत चिंचपाडा कल्याण. त्याच्यानंतर आमचे हरविंद शेठ म्हात्रे जे देसाई गावचे आहेत उद्योजक, एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व गुरुदास शेठ जोशी, हे सर्व नक्कीच आमचे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित झाले. तर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे.
नक्की जेवण देखील सुरू झालंय. ज्यांना कोणाला मात्र जेवण करायचं असेल त्यांनी आमच्या व्यासपीठाच्या बॅक साईडला जेवणाची सर्वांची व्यवस्था केली आहे. सर्वांनी मात्र त्या जेवणाचा आनंद घ्या. कारण का पहिल्या दिवसापासून बघतो आपण या स्पर्धेमध्ये सर्व ग्रामस्थांचं खास करून आमचे ग्रामस्थ जे मांजरेगावचे सर्व ग्रामस्थ आहेत त्यांचा नक्कीच हातभार या स्पर्धेसाठी आहे. नक्कीच सर्व ग्रामस्थांना सहकार्य केलं आणि सर्व दानशूरदात्यांना सहकार्य केलं म्हणून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि सर्वांकडनं आम्हाला चांगलं सहकार्य लाभलं या स्पर्धेसाठी. आज देखील जेवणाची व्यवस्था आहे. आज देखील सर्वांसाठी मात्र जेवणाची व्यवस्था आहे. आज गुरुवारचा दिवस, सर्वांनी मात्र जेवण करून घ्या. टार्गेट ठेवलं गेलं त्या ठिकाणी 36 धावसंख्येचं 35 धावसंख्या बनवत असताना खुनीला 36 धावसंख्येचं टार्गेट कंप्लीट करावं लागेल आणि या 36 धावसंख्येचा पाठला कशा प्रकारे यत्न केला जाईल या ऐकूया आपण वाकळण गावचा एक बुलंद आवाज ओमकार शेट्टी यांच्या सुभवानातून. तर आधी आपण सन्मान कंप्लीट करतोय. तर प्रॅक्टिस बॉल टाकण्यासाठी अलो नाहीये. लक्ष असू द्या विवेक दादा, खेळपट्टीवरती नक्कीच बॉल प्रॅक्टिस नाहीये. तर एक सन्मान आपण करतोय. नुकतेच जे आपल्यासोबत जोडले गेलेत आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो हरेशदादा भोईर यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया. नक्कीच जयेंद्र शेठ नक्कीच कल्याण चिंचपाडा विभागातील एक सामाजिक कर्तृत्व आणि लोक कार्य ज्यांच्या माध्यमातून कोरोनाच्या महामारीमध्ये आपण पाहिलं तर अशा व्यक्तिमत्वाचा आपण हा सन्मान करतोय. हरेशदादा भोईर यांच्या शुभ हस्ते नक्कीच ओमकार येत्या 2 तारखेपासून 2 जानेवारी ते 5 जानेवारी विनामूल्य स्पर्धा नक्कीच त्यांच्या माध्यमातून शील्डच्या माध्यमातून पाहायला मिळेल. या जयेंद्र शेठ आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. कारण का त्या स्पर्धेमध्ये कुठल्या प्रकारच्या दरम्यान फीस घेतली जाणार नाहीये. विनामूल्य नक्कीच इथे एंट्री नसेल. आपल्याच विभागातील सर्व संघ खेळणार आहेत. येत्या 2 जानेवारी ते 5 जानेवारी त्या स्पर्धेचा कालावधी आहे आणि सर्वांनी नक्की त्या स्पर्धेला भेट द्यायचे. त्या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक जयेंद्र शेठ बोडके आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून आभार आणि त्यांचा सत्कार देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. ही अशी संकल्पना आहे ना पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच याआधी आम्ही उत्तर शिवला नक्कीच अशा क्रिकेट स्पर्धा पाहिल्या होत्या. धर्मवीर चषक जिथे कोणतीही प्रवेश फी आकारली जात नाही. जीवन चौधरी असतील नक्कीच सचिन पाटील असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती स्पर्धा धर्मवीर चषक अनेक वर्ष झाली आणि आता सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे. विशाल अलिमकर जे श्रीचे आहेत नक्कीच एक अतिशय चांगले क्रिकेटर त्यांच्या मार्गदर्शनाखाली दादांच्या नक्कीच आर्थिक आणि फार मोठ्या सहकार्यानं ती विनामूल्य स्पर्धा 2 जानेवारी पासून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर टार्गेट या मॅच मध्ये 35 नक्कीच रन झालेत आणि 36 करायचे 35-36 टू विन. आणि सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. ज्या अनुषंगाने या 36 धावा ना मी म्हणेल तशा पाहिल्या तर कागदावरती आणि मैदानावरती ऐकायला फार सोप्या मात्र बनवणं हे फारसं कठीण देखील जाईल. मात्र सध्या जो फॉर्म टीम श्री गणेश क्रिकेट क्लब खोनीचा त्याला अनुसरून पाहिलं तर मेहनत मोठी करावी लागेल. आरसीसी पेट टीमला रायगडातून हा संघ मैदानावरती दाखल झाला. स्वराज्याची राजधानी रायगड आणि त्या रायगडाच्या संघर्षाच्या मातीतून आज ही टीम या मातीवरती संघर्ष करेल का? स्ट्रायकर एंडला बिभीषण म्हात्रे त्याच्या सोबतीनं किरण आलाय सलामीला. तसेच सन्माननीय रवींद्र शेठ म्हात्रे देसाई गावचे उद्योजक यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. रवींद्र कृष्ण भोईर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतो आपल्या व्यासपीठावरती. रवींद्र शेठ म्हात्रेचे अप्रतिम असं व्यक्तिमत्व नक्कीच आपल्याला आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. जे समाजसेवक आहेत आणि खास करून समालोचक आणि अंपायरवरती जास्त प्रेम रवींद्र दादाचा आपल्याला पाहायला मिळतो आणि दानशूर दाता आपल्याला पाहायला मिळतो आपल्या व्यासपीठावरती. रवी शेठ सुद्धा म्हात्रे फार मोठं नेतृत्व राहुल आणि त्यांचा सन्मान करताना नक्कीच अभिमान वाटेल. जय मसोबा क्रिकेट क्लब मानेराला काय म्हणालो पहिला बॉल पडण्याच्या आधी की 36 धावा कागदावरती लिहायला सोप्या मैदानावरती ऐकायला सोप्यात पण बनवणं कठीण. याचं कारण का तर रायगडातील सगळ्यात तगडी टीम ज्यांच्याकडे बॉलिंग साईड फार चांगली आहे ती आरसीसी पेट उतरली आहे. अजून एक चांगला बॉल आता रन्स मेल ऑन द मार्क अकाउंट ओपन झालाय. आणि असं नाही आहे की 36 धावा करायच्या आहेत तुम्ही एका बॉलरला टार्गेट करू शकाल. 4ही गोलंदाजांना परिपक्व आहेत त्यामुळे फलंदाजांना देखील फार विचार करून आणि फार जिम्मेदारीनं या मॅच मध्ये किरणला बिभीषणला डावाची सुरुवात करावी लागेल. सुरुवात तर चांगली झाली आहे मात्र टार्गेट जास्त मोठं नाहीये 36 आहे. एखादा मोठा फटका दबाव जरूर कमी करेल.
अजून एक सुंदर बॉल, टप्पा पडल्यानंतर चेंडू सहज निघून जातो. किरणला बीट करून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निखिल शेळकेनं हा चेंडू कॅरी केलाय. तोपर्यंत डॉट बॉल येत असताना 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावा झाले 3. आरसीसी पेठ विरुद्ध टीम तुम्ही पाहता खोनी यांच्यामध्ये बॅटल रंगत. काय बॉलिंग केली खोनी संघासाठी. अजयनं 2 ओव्हरचा स्पेल टाकला आणि त्यांना विकेट्स घेतले 5 आणि फक्त 2.50 या इकॉनॉमीनं त्यांनी ते षटक टाकलं होतं. 5 बॉल आलेत, 4 बॉल डॉट आलेत. म्हणजे आरसीसी पेठ देखील आता संघर्षासाठी तयार आहे. आणि या रन्स आता आहेत ना, ज्या अगदी एक छोटीशी टेकडी होती ते माउंट एव्हरेस्ट वाटू लागलाय. जणू काही कसुबाई शिखर आता चढायचंय. आरसीसी पेठच्या विरुद्ध बॅटिंग करणारा टीम खोनीला. अंतिम बॉल पाव आपल्यामध्ये रन्स येणं गरजेचं. लॉंग ऑफ लाईक फिल्डर एक डिप मध्ये लॉंग ऑन बॉल तयार. आता लाईन खराब पडल्यानंतर शरीरापासून जे दूर ठेवायचं होतं चेंडू आउट स्विंग देखील झाला आणि त्यामुळे 1 रन एक्स्ट्रा इथे ऍड झाली. आदरणीय दिलीपजी दुधकर काकडवाल यांचं इथे शुभागमन झालंय. तर स्वागत आहे आपलं स्वर्गीय लालचंद भूर स्मृती चषक 2021 मध्ये. गोलंदाज तयार बंटी जोशी. शफल झाले, नटराज स्टाईल खेळायचं होतं. डायरेक्टचा प्रयत्न आहे. गोरख आहे यष्ट्यांच्या मागे, एक सिंगल अडू शकले नाही आहेत आणि षटक संपन्न झालंय. P1चं पहिलं आणि लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव फलकावरती नोंदवली जाईल आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. एक व्हाईट बॉल, एक लेग बाईट, 2 रन एक्स्ट्रा जात, फक्त एक सिंगल आली होती. अशा टोटल 3 धावा या षटकामध्ये बंटी जोशीनं खर्च केलेत. म्हणजे आता संघर्षाचं जे बिगुल वाजायला हवं होतं ते वाजवलंय. संघर्षाचा शंखनाद आरसीसी पेठ जरूर केलाय. आता या मॅचचा शेवट कसा असेल. अजूनही फलंदाजीसाठी हर्ष ठोंबरेचं येणं बाकी आहे, आकाशचं येणं बाकी आहे. त्यामुळे परिस्थिती अजूनही जास्त कठीण झाली नाही आहे. मध्ये सध्या मॅच मध्ये जो एक खोनी संघाच्या बाजूने फीवर होता ना तो आता बदललाय. कारण मॅच ज्यावेळी सुरू झाली 80% सामना खोनी आणि 20% फक्त आरसीसी पेठच्या बाजूने होता. आता मॅच ना 60-40 आहे. अजूनही 60% सामना तो म्हणजे आरसीसी पेठच्या बाजूने आहे. कारण या मैदानावरती धावा कधीही बनल्या जाऊ शकतील आणि 24 बॉलचा खेळ सध्या शिल्लक आहे. 33 रनची गरज आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाजीसाठी गोरख. आणि या दरम्यान शुभागमन झालाय रवींद्र दादा अनंता म्हात्रे. म्हणजे देसाईतील एक असा फिरकीपटू. इच्छापूर्ती वाशीगाव असेल या व्यावसायिक संघाच्या माध्यमातून खेळलेला व्यावसायिक क्रिकेट कधीही कोणी विसरणार नाही. फार मोठं नाव आहे. आपल्या फिरकीच्या जोरावरती अनेकांना ज्यानं नाचवलं. आणि नेक्स्ट मॅच इन ऍक्शन असतील. आता डोक्यावरची कॅप खाली पडली आहे आणि या चेंडूचा जो सुगंध आहे तो नाकावरती जाऊन नक्कीच बसलाय. आणि परफ्यूम बॉल होता. एक तिखट बाउन्सर आपण म्हणू शकतो गोरख वासकरचा. आणि पहिला बॉल त्यानं देखील टाकलाय इथे निर्धाव. एक सिंगल एक्स्ट्रा जरूर आली आहे. लेग बाईट्स आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती म्हणजे 4 धावा. मागचे 7 चेंडू आणि बॅटचा ठीकसा संबंध देखील आला नाहीये. आणि 8व्या बॉल वरती देखील तेच चेंडू आणि बॅटचा दूर पर्यंत कनेक्शन नाहीये. जर क्रिकेटच्या मैदानावरती उतरला रन्स चेस करायच्या तर चेंडू आणि बॅटचा संपर्क हा व्हायलाच हवा. आणि आता 36 कशा बनतील ज्या 30 बॉल मध्ये करायच्या. जरी सरासरी जास्त महागडी नाही आहे मात्र आता वाटू लागली आहे ना आरसीसी पेठ खेळतीये. इथे फटका चांगला आहे. आता तिल्याकडनं दिलशान स्टाईल दिल स्कूप केलाय. बॉल चालला फाईन लेगच्या दिशेनं. फिल्डर आलेत आणि दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 रन कंप्लीट. हा पहिला बॉल असा होता जो व्यवस्थित बॅट वरती मिडल झाला. तो देखील एक वेगळ्या शैलीने खेळला गेला. तिलकरत्न दिलशान स्टाईल दिल स्कूप. सूर्यकुमार यादवला देखील सध्याच्या घडीला फटके खेळताना आपण एक वेगळी लीलया नक्कीच त्याच्याकडे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 6 या आकड्यावरती. अजूनही 30 धावा करायच्या. खरं तर आरसीसी पेठना वी आर नाईट क्रिकेट किंग्स यासाठी ती ओळखली जाते. मात्र आज डे क्रिकेट आहे आणि तरी देखील आम्ही गोलंदाजीचे राजे आहोत हे सांगत असताना बंटी जोशी नंतर आपल्याला गोरख वासकर पाहायला मिळतोय.
थोडीशी बॅकफुटला, थोडीशी अडचणीमध्ये, मग एक मोठा फटका ना टीम खोनीवरनं दबाव कमी करायला. आणि बिभीषण मात्रेकडे ती क्वालिटी आहे की हा फलंदाज कधी रन्स बनवू शकतो. फक्त त्याचा जो आत्मविश्वास आहे, जो त्याच्यापासून थोडासा दूर चाललाय, तो त्याला जवळ आणावा लागेल. बिकॉज कॉन्फिडन्स इज वेपन टू विक्ट्री. आत्मविश्वास एक शस्त्र विजयाचं, ते तुमच्याकडे असायलाच हवं. राऊंड विकेट. स्विचिंगचा प्रयत्न, चिन्मणी बॅटचा पुन्हा एकदा संपर्क व्यवस्थित नाहीये. मितीय फक्त एकच सिंगल आणि आता विकेट सॅक्रिफाईस करायची आहे. आरसीसी पेटनं देखील आता ट्रॅप रचलेत की आम्हाला विकेट नकोय, आता आम्हाला विकेट नकोय, आम्हाला हर्षदला मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यायचं नाहीये. आता जास्तीत जास्त काळ इथनं जो दबाव बनलाय त्याचा फायदा आम्हाला बनवायचा आहे. नौखा बॅट्समन आला, विकेट वरती येऊन त्यानं धमाके घातले तर मग आता चित्र बदलू शकतं. मग आरसीसी पेट ही गोष्ट करते नक्कीच, याची किंमत कधीही मोजावी लागेल. कारण बिभीषण मात्रे तो देखील एक चांगला खेळाडू आहे. आणि अशीच एक गोष्ट मला आठवते, आरसीसी पेट संघाविरुद्धच घडली होती. बॅट्समन होता तेजस जोशी, आणि ज्यावेळी त्याला 2 वेळा आउट केलं गेलं नाही, त्यावेळी त्याच तेजसनं ना 3 बॉल 3 षटकार मारून मॅच संपवली होती. आता बिभीषणना नक्कीच विकेट कल्याण डोंबिवली आहे, इथे रन्स मिळतील, इथे रन्स बंटी मिळतील. चेंडू जरी कीपरने कॅरी केला, फर्स्ट अटेम्प्टला जरी असला तरी मात्र विकेट्स तुम्हाला मिळेल आणि रन्स देखील मिळतील. किरण बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात. अंपायर स्ट्रायकर इन की नॉन स्ट्रायकर? नॉन स्ट्रायकर इनला नक्कीच तो रनआउट झालाय. म्हणजे नवीन फलंदाज आता हर्ष देतोय आणि तो असेल नॉन स्ट्रायकर इनला. या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये खर्च झालेत फक्त 4, आणि शेवटच्या बॉल वरती विकेट. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या होत्या 3, दुसऱ्या षटकामध्ये आले धावा 4. म्हणजे 2 ओव्हर मध्ये 7 रन, त्यामध्ये 3 लेग बाईज आणि 1 वाईट बॉलची धाव आली आहे. म्हणजे अशा 4 रन्स आहेत ना ज्या एक्स्ट्रा आहेत, बॅट मधनं फक्त आलेत त्या म्हणजे 3 धावा. तर रुपेश ठोंबरे यांच्याकडनं एक पारितोषिक आहे. हर्षद ठोंबरेने 3 बॉल 3 षटकार जर मारले तर 3000 रुपयाचं, आणि 3 बॉल 3 षटकार जर मारले तर नक्कीच. अंपायर सोबत जास्त चर्चा नको विवेक दादा. ओव्हर झाली होती, नॉन स्ट्रायकर इनला बॅट्समन रनआउट झाला, तर आता स्ट्राईकला बिभीषण म्हात्रे येतील, कारण ओव्हर झाली आहे. अंपायर नॉन स्ट्रायकर इनला रनआउट होतं का? मग बरोबर आहे, ओव्हर कंप्लीट झाली आहे, हर्षदला स्ट्राईक मिळेल. परफेक्ट आहे, कारण एंड बदललाय ना, ही गोष्ट महत्वाची आहे. दोन षटकं झाली, संपन्न रन झाले 7. बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड स्पेल मध्ये आलाय बंटी जोशी. अरबाज शेख टीम मध्ये नाहीये. मग जिशान शेखचं षटक येणं अजूनही बाकी. फार चांगली बॉलिंग लाईन आहे टीम आरसीसी पेटकडे, आणि आता हर्षद ठोंबरे आलाय. त्याचा रोल या मॅच मध्ये इम्पॉर्टंट आहे, कारण सध्या दबाव बनलाय. 36 रनचं टार्गेट आहे, प्रचंड गती हर्षद ठोंबरेकडे. आता रनआउटची संधी आहे, आणि यावेळी रनआउट केलं झालं. बाद होतील फलंदाज बिभीषण म्हात्रे, आणि हा धक्का लागलाय तो म्हणजेच दुसरा बॅटिंग करणारा श्री गणेश खोनी क्रिकेट संघाला. सामना नाहीये, मॅच कडे लक्ष आपल्याला केंद्रित करायचं आहे.
आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतेही गैरवर्तन जर मैदानाच्या बाहेर जरी आढळलं तर जमोसोबा मानेरे सज्ज त्यासाठी, कारण या स्पर्धेला कोणताही गालबोट लागेल असं कृत्य आपण करायचं नाही आहे. ही तुम्हाला एक नक्कीच फार आम्ही महत्वाची रिक्वेस्ट करतोय. टीमची टोटल स्ट्रायकर एंडला 7 विकेट गेले, 2 आणि हर्षद ठोंबरे. आणि हा फटका हर्षद ठोंबरेचा कलाईचा वापर केलाय. फाईन लेगला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्षद ठोंबरेचा हा मास्टर क्लास फ्लिक ऑन द रास्ट आणि हा येतो चौकार. यासाठीच जाणलं जातं हर्षद ठोंबरेला. परिस्थिती कशी असू द्या, विपरीत परिस्थितीमध्ये काही लोक तुटून जातात तर काही लोक रेकॉर्ड तोडून जातात, त्यापैकी आहे हर्षद ठोंबरे. दबाव जरूर बनलाय, 18 बॉल 29 ची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा चौकार काहीसा दबाव कमी करतोय. डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलाय. अजूनही रन बॉल मात्र नाही आहे टीम खोनी, कारण चेंडू टाकून झाले तर आतापर्यंत 14 रन झालेत. 11 फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस. एक आता लॉंग लेग तैनात करण्यात आला, एक बॅकवर्ड स्कोअर लेग आहे, एक डीप मध्ये लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक एक्स्ट्रा कव्हर. बंटी जोशी तयार. हा स्विच हिट. आता बॉल अगदी वाऱ्याच्या लाटांवरती आणि जमिनीवरच्या आउटफील्ड वरती घरांगळात आणि स्वार होत निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्षद ठोंबरे आलाय, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर इन कोणी टीम, आणि त्याची क्वालिटी, त्याची जागा, त्याचा दर्जा काय हे सांगत असताना बंटी जोशी आणि टीम आरसीसी पेटला ठोकले 2 चौकार. अधिक कलात्मतेचा वापर आणि आता दुधारी शस्त्र. चले तो गर्दन कटे दुश्मन की वरना खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती, असा श्रीचिट पाहायला मिळाला जो अगदी स्वीट वाटतोय सध्या हर्षद ठोंबरेच्या बॅट मधून पाहण्यासाठी. 15 धावा धाव फलकावर. आता करायच्यात 21. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 14 बॉल 21 धावेंची गरज आहे. बंटी जोशी तयार बॉलिंग ट्रॅक वरती. आता बंटीला देखील प्रश्न पडला की हर्षद ठोंबरे समोर करावं तरी काय, कारण सध्या तो वसार एंड बॉलिंग करतोय आणि उजवा त्याचा बासमन आहे. सध्या हवा देखील साथ देतीये, काहीतरी वेगळं पुन्हा एकदा करायचं होतं हर्षदला. एक सिंगल मध्ये जरूर मिळेल लेग बाईटच्या स्वरूपानं आणि या सिंगलच्या मदतीनं समीकरण बदललंय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 16. फार हुशार खोनी टीम आणि फार हुशार कॅप्टन, त्याला माहिती आहे या मैदानावरती उजवा आणि डाव्या त्याचं कॉम्बिनेशन असायलाच हवं, जेणेकरून दोन्ही एंड आपल्याला अटॅक करता येईल. आणि आता मैदानावरती त्यांनी इन्व्हाइट केला बासमन आकाशला या हंगामामध्ये जो भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि तोच आता नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. मग हा देखील जर आपण पाहिला तर उजवा त्याचा बासमन, अजूनही डाव्या त्याचं फलंदाजाचं येणं कदाचित बाकी आहे. त्यामुळे थोडीशी एक वेगळी रणनीती पाहायला मिळाली. थोडीशी चुकीची माहिती येते, योग्य ती माहिती जेणेकरून आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आम्ही ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकू. टीमची टोटल धाव फलकावरती 16 धावा. 16 लॉस ऑफ 2. हलक्या हाताने इथे पुश केलाय. एक्स्ट्रा कव्हरला षटक तैनात. एक सिंगल मेल आणि षटक संपन्न झाली आहेत आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर 1 बॉल बाकी आहे. 2 षटकांमध्ये होते 7 आणि तिसरं षटक जे प्रगती पथावरती आहे तिथे आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. खर्च झालेत ते म्हणजे 10, म्हणजे धावफलक 17 वरती जाऊन पोहोचलाय. एक विकेट आली आहे. शेवटचा बॉल अंतिम शिल्लक असेल. रविदादा म्हात्रे यांना मी इन्व्हाइट करतोय. देसाईचे फिरकीपटू या आपण आपलं हार्दिक स्वागत आहे. बॉल तयार. हर्षद आणि हा चेंडू निर्धाव जाईल. 18 बॉलचा खेळ संपन्न झालाय. रन झाले 17, विकेट गेले 2 आणि आता उर्वरित जे 12 चेंडू शिल्लक आहेत त्या 12 बॉल मध्ये तुम्हाला रन्स बनवायच्यात हा सामना जिंकण्यासाठी 19.
आम्ही करतो. चला आपल्याकडे वेळ आहे याचे सचिन दादा त्यांचा देखील सन्मान आम्ही करतो. राहुल भोईर यांच्या शुभ हस्ते आकाश ज्यांनी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केले वसारच्या सामनावीर साठी तर टी शर्ट फॅन्स कडून आलेत. चला जास्त वेळ घेऊ नका टीम खोडी. आणि हा एक ऑफिशियल कॉल जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाच्या कॅप्टनला तुम्ही टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे कारण यानंतर पुढची मॅच तुम्हाला खेळायचं आहे. अर्थातच वाकळण आणि त्यांच्या विरुद्ध देसाई म्हणजे दोन बलाढ्य सत्ता आता एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील. चला जीजी स्पोर्ट्स वाकण संघ टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. मोतीराम भोईर वाकण संघाचे संघनायक किंवा कोणी प्रतिनिधी असेल तर आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइड ला खेळायचे होतं. बॅटनं एक सिंगल तिथे जरूर मिळतीये. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे. रन्स मिळतील 2 आणि 3 रन कंप्लीट झाले. आणि या तिहेरी धावसंख्येच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलाय 20-0. तर जीत आले जीजी स्पोर्टचे कॅप्टन. स्वागत आहे आपलं. तर टॉस केला जाईल. या षटकानंतर थांबायचं 1 षटक जीत. ओव्हर ब्रेक मध्ये आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅक वर. 4थं षटक जे फार महत्वाचं आहे तिथे वापर केलाय गोलंदाज जिशान शेखचा. बॉल तयार आणि जिशान शेख यासाठीच त्याला ओळखलं जातं. आणि हा देखील एक फिरकीपटू आहे. चांगली बॉलिंग सध्या जिशान देखील करतोय. मॅच थोडीशी दूर जाऊ लागली आहे मग अजूनही एवढी पण दूर नाही आहे की दबाव बनेल. हर्षद ठोंबरे जोपर्यंत आहे ना तोपर्यंत कधी मॅच जिंकण्याची ताकद ही कोणी टीम ठेवतीये कारण हा या संघाचा गेम चेंजर प्लेअर आहे. मॅचला कलाटणी देणं हा रोल त्याचा नेहमीच राहिलाय. मधल्या फळीमध्ये सध्या तो इथे नेहमी सलामीला आपण हर्षदला पाहिलाय. आज चित्र थोडंसं वेगळं होतं. 36चं टार्गेट हर्षदनं स्वतःला थांबवलं. ते नंबर 3 वरती आले बॅटिंग साठी. हाफ ट्रॅकर होता. शफल हुक करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. चेंडू निघून चालला डॉट. समीकरण आता उरलंय. येणारे चेंडू 9 धावा करायच्या. 9 बॉल मध्ये 16. 15 रन देखील चालतील कारण विकेट कमी गेलेत. टीम खोनी संघाचे आरसीसी पेठच्या बॅटिंग करत होती. 7 फलंदाज त्यांचे बाद झाले होते आणि नाणेफेकी देखील आहे खोनी संघाच्या बाजूनं. नाणेफेकी जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ऑन फील्ड अंपायर आपण पाहतो या मैदानावरती फार चांगली कामगिरी उमेश जोशी करतायत. आमचे ऋषी देसाई यांच्या बिहाफ मध्ये ते मैदानावरती उतरले. आज अंपायर गोलंदाज तयार जिशान लेफ्ट आर्म बॉलर आहे. गती कमी केली. अगदी समोरून चेंडूला फ्लाइट देऊन टर्न स्विंग अँड मिस. हर्षद ठोंबरेवरती देखील आता दबाव पाहायला मिळतोय आणि समीकरण पुन्हा एकदा बदलत चाललंय. 8 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि त्या 8 बॉल मध्ये धावा करायच्या 16. 8 चेंडू आणि 16 रन. पुन्हा एकदा हर्षद ठोंबरेला बीट केला. पुन्हा एकदा बीट केलाय. मागचे लगातारचे 4 चेंडू हर्षद ठोंबरेला निर्धाव टाकले जिशान शेखनं. वॉट बॉलिंग. अफलातून कामगिरी करत असताना जिशान शेख आणि यासाठी तर आरसीसी पेठ टॉस जिंकून बॅटिंग घेते. मग आज त्यांनी टॉस गमावला तरी देखील त्यांच्या वाट्याला बॅटिंग आली. हा फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चाललाय. चेंडू स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. जरी
बॅट वरती बॉल व्यवस्थित येत नसले तरी माहिती आहे नंतरचं जे षटक आहे तिथे जर आपण स्वतःला सिद्ध करतोय तर ही मॅच जिंकू शकते आहे टीम श्री गणेश क्रिकेट क्लब खोनी 6 बॉलचा खेळ शिल्लक 15 रनची गरज. तसेच उपस्थित मान्यवर सन्माननीय आमचे भाऊजी दिलीपजी दुधकर यांचे देखील शुभ आगमन झाले. जे ककडवालचे आहेत त्यांचा देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. या दिलीपजी दुधकर काकडवालचे यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. तर या आपण टॉस बॉक्स मध्ये आपलं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. चला अंकुश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करूया. उपस्थित पाहुण्यांचा आपण मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. रामचंद्र भोईर यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. वाकलंगावचे विनोददादा भोईर यांचं देखील शुभ आगमन झालंय. या विनोददादा भोईर आपले देखील हार्दिक स्वागत आहे. विनोद भोईर जे वाकलंगावचे अप्रतिम माजी खेळाडू आणि स्पर्धेचे आयोजक यांचं शुभ आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे गुरुदास जोशी यांना देखील विनंती करतो की जोशी साहेब आपण देखील यायचं आहे. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केलं जाईल. या आमच्या टॉस बॉक्स मध्ये हा शुभ सन्मान आपण संपन्न करू. उपस्थित पाहुण्यांचा आपण शुभ सन्मान मान सन्मान करत आहोत. अंकुश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा देखील शुभ सन्मान आपण करतोय उपस्थित पाहुण्यांचा. जाऊया माझ्या दिशेने ओंकार शिट्टे. 6 बॉल आणि 15 धावा 14 देखील पुरेश असतील विकेटच्या आधारावरती. पहिलाच बॉल हर्षद ठोंबरेसाठी आणि हर्षद ठोंबरेचा फटका फसलाय. बाद होतो फलंदाज आणि धक्का लागलाय. अवघ्या 30 बॉल 36 रनचं टार्गेट. आपण सुरुवातीलाच म्हणालो की छोटीशी टेकडी आहे ती कळसुबाई एवढी मोठी करू शकते टीम आरसीसी पेठ आणि आता हेच टार्गेट माउंट एव्हरेस्ट बनलंय. त्याची चढाई करणं फारसं कठीण झालंय बॅटिंग करणाऱ्या टीम श्री गणेश खोनीला. वाकलन आणि त्यांना फाईट करणारा वागेश्वर देसाई. जय वागेश्वर देसाई. सॉरी मोरेश. नेक्स्ट मॅच राम पाटीलला तुम्ही पाहू शकाल. त्याची फलंदाजी पाहणं एक वेगळीच पर्वणी असते क्रिकेट रसिकांसाठी. फुल टॉस बॉल उचललाय मिस्तामिंग लॉंग ऑफला अजून एक झेल आणि ही सफलता मिळती आहे ती म्हणजे टीम आरसीसी पेठ नेवर एव्हर गिव्ह अप. अगदी याच एका शब्दावरती हा संघ मैदानावरती उतरतो. परिस्थिती कशी असो विवेक जोशी संघाला लढणं शिकवतो आणि ही टीम संघर्षातून स्वतःचं विश्व तयार करणं जाणते. 4 बॉल रन करायचे आहेत 16 आणि आता धावफलकावरती जर नजर टाकली तर जिंकण्यासाठी 15 करायचे 14 पण चालतील. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वर दिनेश साठी हा बॉल आणि हा चेंडू देखील चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. दिनेश ठोंबरे यांच्यासाठी 2 षटकार जरी मारले तरी हेमंत ठोंबरे यांच्याकडनं 3000 का त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये हर्षद ठोंबरेचे 2 चौकार जर बाजूला सोडले तर नंतर हर्षद ठोंबरे देखील 7 बॉल डॉट खेळलाय. बिभीषण सामना केला 8 बॉलचा त्यांना बनवला 2. किरण सामना केला 4 बॉलचा त्यांना बनवली फक्त 1 आणि एकही फलंदाज डबल डिजिट मध्ये सध्या नाहीये. हा फुल टॉस आणि हा चेंडू देखील लॉंग ऑनला आणि हॅट्रिक ची संधी जरूर होती तो बॉल डॉट आला. मग त्यानंतर जरी हॅट्रिक ची संधी मिस झाली ओव्हर हॅट्रिक कंप्लीट करत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय सैराज सहबाज